काटे आयोधकी पद महेश्वरी, आयोधकी पद महेश्वरी, आयोधकी पद महेश्वरी. बांबे गावाला एंट्री द्यायची नेहमी होते लयच भारी, एंट्री द्यायची होते भारी, एंट्री द्यायची होते भारी. कोली रेवता मावशी त्याच्या नेहमी संगीला कसा काय चीता कैम कैसी है? और चीता कैम ही नहीं, ऑल ओवर मुंबई महाराष्ट्र में एक खूबसूरत सा टूर्नामेंट यहाँ पर देने का काम किया. हम दिलों की गहराइयों से बहुत बहुत आभार, धन्यवाद और अभिनंदन करना चाहेंगे जन सेवा हीच सेवा के अध्यक्ष हमारे दीपक महेश्वरी साहब, जिन्होंने एक यादों की किताब में एक बहुत ही सुनहरा पन्ना यहाँ पर लिखने का काम किया. और चीता कैम यानी कि क्रिकेट का दूसरा नाम यानी कि चीता कैम, और चीता कैम की सरजमीन को और एक खूबसूरत सा टूर्नामेंट यहाँ पर देने का काम किया. तो हम और साथ ही साथ क्रिकेट के सम्राट वॉइस ऑफ महाराष्ट्र चंद्रकांत जी सेठ है, बहुत ही खुशनसीब है हम जो आज हम उनके साथ हैं बैठे. चलिए डगआउट्स यहाँ पर बनाए गए हैं, तो मैं चाहूंगा द वॉइस ऑफ महाराष्ट्र चलिए इस मैच के वॉइस बनेंगे द वॉइस ऑफ महाराष्ट्र यानी कि हमारे चंद्रकांत जी शेठ है, वो यहाँ पर करेंगे. और डगआउट जो कि यहाँ पर स्पेशली बनाया गया है, मैं सभी हमारे खिलाड़ियों से यहाँ पर विनंती करना चाहूंगा कि प्लीज डगआउट का जो इस्तेमाल है वो खाली प्लेयर्स करेंगे. तो बाकी लोगों से निवेदन है, रिक्वेस्ट है, एक यादों की किताब में सुनहरा पन्ना है तो उसे खाली कर देंगे और खिलाड़ियों के लिए उसे वेकेंट कर देंगे. चलेंगे मैच की तरफ और एक मराठी की सबसे बेहतरीन बुलंद आवाज यानी कि चंद्रकांत जी सेठ है, हम उन्हें जरूर सुनेंगे. चलिए. धन्यवाद. स्वर्गीय शरद कोळी स्मृती चषकामध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. यावेळेला बॅट तर फिरवली गेली परंतु बॉल कीपरच्या दिशेने जाईल. एका बाजूला सीसी वॉरियर पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मूव्ही 11 चिता कॅम्पच्या दोन बलाढ्य टीम इकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 ओव्हरची असणारी महत्वाची मॅच आहे. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते मंदार आपल्याला बॅटिंगसाठी बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत आणि दुसऱ्या बाजूला सईद आणि नोमी आणि सईद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दीपकजी महेश्वरी साहेबांची ही भव्य दिव्य स्पर्धा ट्रॉम्बे कोळीवाड्यामध्ये आपण पाहतोय. सगळ्यांचं स्वागत. यावेळेला बॅकफुटला जात असताना स्ट्रोकला जर पाहिलं तर पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. बराच काळ बॉल हवेत होता परंतु अडवलाही जाईल तोपर्यंत जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. स्कोर जर पाहिलं तर 3 वर जाईल. या ट्रॉम्बे कोळीवाड्यात जर पाहिलं तर स्थानिक ग्रामस्थ म्हणा, महिला वर्ग म्हणा, हे देखील मॅच पाहण्यासाठी आणि दीपक महेश्वरी साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर इकडे येत आहेत. तीन धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. या ट्रॉम्बे कोळीवाड्याचं आणि क्रिकेटचं एक वेगळं नातं राहिलं आणि गेली कित्येक वर्ष ते आपण जपलंय आणि त्यातील एक महत्वाचं नाव नेहमीच राहिलं ते म्हणजे शरद कोळी. आज त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही परंतु इकडे जबरदस्त प्रहार केलाय. बॉल सीमारेषा पार षटकार.
नोमीच्या बॅट मधून सिक्सर आलाय आणि ही जी संधी मिळाली ना ही स्पर्धा खेळण्याची, त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न इकडे केला जातोय. ओहो, याही वेळेला एक वेगबॉल चेंडू आला जरूर आहे, परंतु तिकडे धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. पहिली ओव्हर मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. धावफलक जर पाहिलं तर एकने पुढे गेलाय, तो म्हणजे 10 धावांवर 5 ओव्हरची मॅच. आणि दोन्ही जर पाहिलं तर संघ बलाढ्यच इकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजचा दिवस कोण बाजी मारणार याची देखील चर्चा या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर जर पाहिलं तर चिता कॅम्प परिसरातील 20 टीम यावर्षी दीपक महेश्वरी साहेबांनी चिता कॅम्पच्या खेळाडूंनाही संधी दिली या स्पर्धेमध्ये. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ग्रामीण क्रिकेटमधील मातब्बर गोरसाई पासून बामणडोंगरी पर्यंत, धाराव्यापासून जर पाहिलं तर माहुल पर्यंत, आणि विशेष म्हणजे इकडे ट्रॉम्बे कोळीवाडा सुद्धा खेळणार आहे. त्यामुळे विविध टीम ग्रामीण क्रिकेटमधील तारे सितारे इकडे येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पारगाव सुद्धा इकडे आज या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळेल. विविध टीम यावेळेला मात्र लॉफ केलाय बॉल, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलाय, बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि चांगले एफर्ट्स मात्र तिकडे जरूर पाहायला मिळाले. तोपर्यंत धावा घेतल्या गेल्या, 3 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर झाली ती तब्बल 13, बिनबाद 13, विदाउट लॉस 13. पाहिलं तर शरद कुवर प्रेम करणारे खूप सारा त्याचा मित्र परिवार ज्याच्या बरोबर शरदने क्रिकेट खेळलंय हे सुद्धा आयोजनामध्ये पाहायला मिळत आहेत. आणि या परिसरामधील असं व्यक्तिमत्व जे सर्वसामान्यांच्या हाकेला सातत्याने साथ देणार, सातत्याने चर्चा ज्यांच्या नावाची सुरू आहे या परिसरामध्ये ते म्हणजे दीपकजी फालोड म्हणजेच महेश्वरी साहेब यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकार झाली आहे. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर केला जातोय. फटका जबरदस्त आलाय, फेकून दिला हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6. वर जाईल सीसी वॉरियर आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम पाहायला मिळते ते भोवी 11. यावेळेला फटका फसला जरूर आहे, पाठीमागे जाईल, बॉल अडवलाय, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि धावसंख्या जर पाहिली तर 1ने पुढे जाताना पाहायला मिळेल. प्रत्येक जण एफर्ट्स देतोय. पहिली गोष्ट चिता कॅम्पचं क्रिकेट जर पाहिलं तर डिक्लेअर झोनचं आहे. चिता कॅम्पच्या खेळाडूंना चारी बाजूला सीमारेषा असणाऱ्या या मैदानात खेळण्याची संधी देखील मिळते, ही सुद्धा मोठी गोष्ट आहे. आणि त्यामुळे ते सुद्धा सगळे खुश आहेत कारण वॉर्ड वाईज जे क्रिकेट आहे ते आज आपल्याला पाहायला मिळते. आज सुद्धा ट्रॉम्बे खेळताना पाहायला मिळेल. हा, चारी बाजूला सीमारेषेवर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आपण थोडंसं पाठीमागे थांबायचं आहे. स्कोर जर पाहिला तर या ठिकाणी धावफलक जर पाहिला तर त्या ठिकाणी 1ने पुढे जाईल. 21 धावा 21. ओव्हर नंबर 2 आपल्याला पाहायला मिळते. कैलासवासी शरद कोळी स्मृती चषक 2025 पाहायला मिळते. 9व्या वर्षाची सुरुवात झाली आहे आणि 2025 ला जशी सुरुवात झाली आहे सगळ्यांनाच वेध लागले होते या स्पर्धेचे. या वेळेला थोडेसे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बोल्ड काढण्याचा प्रयत्नही होता आणि तिकडे एक सोपी कॅच सुटली आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये सेकंड लास्ट बॉलला जी फिल्डिंग झाली ना ती लाजबाब होती आणि तोच टर्निंग पॉइंट होता.
22 धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. एका बाजूला सईद, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नोमी सीसी वॉरियर साठी. यावेळेला आपण पाहू शकता चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आणखीन एक चांगला बॉल तिकडे दाखल केलाय. गोलंदाजाचंही कौतुक करावं लागेल. सिक्सर आला पहिल्या बॉलवर, त्यानंतर त्यांनी कमबॅक केलाय. जय जय हो. 22 धावांवर धावसंख्या थांबली आहे. चिता कॅम्पच्या फास्टर बॉलर लोकांची टीम बनवल्या तरी 2 टीम होतील. बिग हिट, फटका चांगला आलाय. पाहूया किती लांबवर हा फटका जाईल. दर्जेदार स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. नोमीच्या बॅट मधून येतोय. जबरदस्त स्ट्रोक. सिक्सर. संपल्या 2 आणि स्कोर जर पाहिला तर 28 झालाय. आज या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर दिवस पाहायला मिळतो तो पहिला. आणि पहिल्या दिवसाची सुरुवात जर पाहिलं तर चिता कॅम्प आणि या वॉर्ड मधील (28) 28 धावा धाव फलकावर. 3 ओव्हर अजूनही बाकी आहेत. नितीन आलेत बॉलिंग साठी. नोमी आणि सईद ही जोडी चांगली जमली. आता 28 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळाली. येणाऱ्या 3 ओव्हर मात्र खूप महत्वाच्या असणार आहेत. आज या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं ड्रिंक्स ब्रेक हा 3 ओव्हर नंतरच घेतला जाईल. 3 ओव्हर के बाद ही ड्रिंक ब्रेक होगा. अंपायर ध्यान दीजिए. 28 धावा धाव फलकावर. यावेळेला अपील केलं गेलंय. बॉलिंग ऍक्शन वेगळी आहे. पहिलाच बॉल तर पाहिला तर नितीनचा प्रभावित करणारा होता. ज्या पद्धतीने हा चेंडू त्याने टाकलाय. पहिलं शफल झाले होते. फुलटॉस मात्र काही बॅटच्या पट्ट्यात आला नाही. पायावर आदळला. अपील केलं. अपील पंचांनी फेटाळलं. डॉट बॉल मात्र या ठिकाणी येईल. 28 वर धावसंख्या थांबली आहे. 5 ओव्हरची असणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा बॉल, परंतु यावेळेला हवाई हल्ला केलाय आणि हाही बॉल पाठवलाय. सीमा रेषा पार. षटकार. चौतीस 34. पहिल्या बॉलवर स्कोर नाही आला, परंतु दुसरा बॉल आडव्या बॅटने खेळला आणि सिक्सर मध्ये पाठवलाय. याही वेळेला विकेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. बॉल लांब लचक जातोय, परंतु तिकडे फिल्डर आहेत, त्यांच्याच दिशेने बॉल गेलाय. पहिली विकेट, विकेटचं पतन.
34 34 धावांवर पहिली विकेट आली आहे. नवीन बॅटर किरणला रन करावे लागतील. पाहूया किरण कशा प्रकारची कामगिरी करेल. ओव्हर नंबर 3 सध्या सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतंय. नितीनचं हे षटक, एक सिक्सर आला जरूर, परंतु तरी देखील कमबॅक केलाय त्यांनी. यावेळेला देखील थोडंसं शफल होऊन स्ट्रोकला जर पाहिलं तर मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झालाय. अतिशय जलद गतीने फिल्डर आले. यावेळेला खोलवा टप्प्याचा बॉल, फटका बॉल चांगला होता परंतु फटकाही चांगलाच आलाय. 1 रन तिकडे मिळणार आहे. तुमच्या आमच्या सर्वांचा आवडीचा आणि लाडका खेळ क्रिकेटचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि आज या क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून मात्र दीपक महेश्वरी साहेबांना साथ देणारे सगळे कोळी बांधव दरवर्षी सातत्याने ही स्पर्धा आपल्या भेटीला येते. आता जर पाहिलं तर याही वर्षी तेवढंच चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. स्कोर जर पाहिला तर या ठिकाणी 36 झालाय. ओव्हर नंबर 3. हो, यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा टर्न झालाय परंतु मागे जातोय. अडवण्याचा प्रयत्न परंतु नाही अडलाय आणि बायच्या स्वरूपात येतोय चौकार. गैलेक्सी 11 वर्सेज जावेद 11, दोनों टीम के कप्तान से विनती है आपको टॉस के लिए आना है. इनिंग ब्रेक में 40 रन बन चुके हैं. 3 ओवर का खेल खत्म हो चुका है और आने वाले 2 ओवर में सीसी वॉरियर्स टीम कितने रन बनाएगी ये देखना होगा. धावा धावफलकावर आहेत आणि आता बॉलिंग साठी येत आहेत मंदार. एक लांब लचक असा रनअप पाहायला मिळतोय. माझ्या मते खूप कमी वेळा आम्ही एवढे बॉलर लांबून धावत येताना पाहिलेत परंतु बॉलर चिताकॅम्पचा म्हटल्यानंतर वेग तर आलाच. आणि इकडे एक धाव घेतली जाते. बॉल अडवण्याचा प्रयत्न निष्फळ ठरतोय. हाही बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळेल. 4 चौकार. पुरस्कार है सोहेल. आइए, मैन ऑफ द मैच का खिताब आपको दिया जाएगा. यहाँ शरद कोहली मेमोरियल ट्रॉफी 2025. इसके पहले जो मुकाबला हुआ उसके मैन ऑफ द मैच के विजेता है सोहेल, जिन्होंने 2 ओवर में 4 विकेट हासिल किए और सिर्फ 12 रन दिए. वही है गंजाम भाई बॉल है. याही वेळेला मात्र उसळता बॉल होता, त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय खरा. फिल्डर त्या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत आणि आणखीन एक विकेट. सोहेल मॅन ऑफ द मॅच. हाँ, मॅच सुरू ठेवा. टॉस देखील या ठिकाणी होतोय. महादेव भाई यांच्या शुभ हस्ते केला जातोय टॉस का बॉस.
यस, गॅलेक्सी टीम नाणेफेकीचा कौल जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. इकडे जर पाहिलं तर एक चांगला स्ट्रोक आलाय. ओव्हर नंबर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ती म्हणजे चौथी ओव्हर सुरू आहे. मुंबईमधील मानाचं क्रीडांगण आणि मुंबईमधील मानाचा संघ पाटील 11 देखील राहिलाय आणि शरद त्या टीमचा नायक होता. आज शरदच्या आठवणी आमच्या मित्राच्या खूप साऱ्या आहेत. या मैदानात त्यांनाही उजाळा देऊ. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे. फिल्डर थोडेसे दूर राहिले. एक रन तर घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न परंतु थ्रो केलाय. स्कोर जर पाहिलं तर या ठिकाणी 49. धावा धावफलकावर. यावेळेला देखील बिग हिट. काय जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. फिल्डर फक्त पाहतच राहिले. हा बॉल गेलाय किती लांब गेलाय. जा शोधू ना आना. षटकार आहे. यस, हैदरला देखील पाहायला मिळेल. आज चिता कॅम्प मधील बरेचसे खेळाडू पाहायला मिळतील, परंतु ट्रॉम्बे कोळीवाडा आणि क्रिकेटचं एक अतूट नातं राहिलंय. हेमंत असतील, शरद असतील, विष्णूला मी पूर्वी पाहिलंय. त्याचबरोबर जर पाहिलं तर भाई पाटील हे एक असं नाव आहे ज्याच्या क्रिकेटच्या मैदानातील दहशत अख्ख्या मुंबईने पाहिली आहे. स्कोर जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 4 ओव्हर संपल्यानंतर स्कोर झालाय तो 55. 55. पाणी पाहिजे, पाणी कोणाला. ओव्हरकडून आणखीन एक सिक्सर. अरबाजच्या बॅट मधून मात्र एक जबरदस्त स्ट्रोक सुरुवातीलाच आलाय. 11 धावांवर अरबाज खेळतात. 61 आतापर्यंतचे हायएस्ट टोटल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. केव्हाही गेलं तर नवीनच बॉल घ्यावा लागणार आहे. कैलासवासी शरद कोळी स्मृती चषक. ज्या शरदने एकदा सांगितलं तो आपल्याला मॅचला जायचंय तर लगेच अख्खं गाव तयार व्हायचं. तो ओरडल्यानंतर त्याला कोण उलट सुद्धा बोललं नसेल, कारण शरदचा कॉल होता तो. असा शरद सगळ्यांच्याच आठवणीत आहे आणि सिंगल डबलचा तर अख्ख्या मुंबईचा बादशाह होता. आणि त्यामुळे शरदच्या आठवणी इकडे आल्यानंतर आम्हाला सुद्धा होतात. माझंही भाग्य या मैदानात खेळायला सुद्धा मिळालं होतं आणि आज समालोचन करण्याची संधी देखील पुन्हा एकदा या मैदानात मिळते. त्याबद्दल आयोजन कमिटीचा देखील मी मनापासून आभारी आहे. आजचा दिवस आणि शेवटचा दिवस हे 2 दिवसाची या वर्षीची सेवा करायची संधी तुम्ही मला दिलीत. 63 धावा धावफलकावर आहे. शेवटची ओव्हर सुरू आहे. अरबाज आणि मोया यांना पण मैदानात पाहतोय. येणारे 4 बॉल किती धावा बनवल्या जातील पाहायचं आहे. अरबाज याही वेळेला अरबाजच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय खरा, परंतु टायमिंग नाही झालंय. बॉल हवेत आहे. फिल्डर त्या ठिकाणी येतात आणि कॅच सुटली.
2 धावा तिकडे मिळतील. स्कोर जर पाहिलं तर 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 65 धावा धावफलकावर 3 विकेट माघारी परतल्यानंतर. धावा धावफलकावर 3 विकेट माघारी परतल्या. सीसी वॉरियर विरुद्ध भोवी 11 एक जबरदस्त मॅच. मोठी धावसंख्या उभारली आहे. यावेळेला मात्र थोडीशी उसळी होती. या बॉलला मागे खेळलं जात आहे. खाली क्षेत्र निवडलं जात आहे आणि हाही बॉल जातोय सीमा रेषा पार. चौकार. गेली आहे. 69 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने सीसी वॉरियर्स. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल सोडून दिला. पंच हेमंत कोळी हात फैलावत आहेत. व्हाईट बॉल कळवत आहेत. 70 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. ट्रॉम्बे कोळीवाडा. सातत्याने म्हटलं जातं मुंबई आगरी कोळी बांधवांची आणि मुंबईचे खरे मालक म्हणा आद्य नागरिक म्हणा आगरी कोळी बांधवच म्हणून ओळखले जातात. आणि मुंबईत आजही कोळीवाडे आहेत आणि आजही कोळीवाड्यांनी आपलं गाव पण जपलंय. तुम्हाला मुंबईत सुद्धा गावं पाहायला मिळतील आणि त्यासाठी तुम्हाला या कोळीवाड्यांमध्ये ते गाव पण जपताना पाहायला मिळते. ओ हो यावेळेला मात्र चांगला बॉल पाहायला मिळाला. माघारी परतावं लागतं या ठिकाणी बॅटरला. विकेटचं पतन. महेश्वरी दादानी सारा मार्केट हलवलाय. 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 शरद कोळी स्फुटीत काटे आयोधकी पद महेश्वरी. आयोधकी पद महेश्वरी. आयोधकी पद महेश्वरी. बांबे गावानं एंट्री त्याची नेहमी होते लयच भारी. एंट्री त्याची होते भारी. एंट्री त्याची होते भारी. कोळी रेवता मावशी त्याच्या तर आज पहिला दिवस या स्पर्धेचा. मी आयोजक कमिटीचा मनापासून आभारी असेल. शेवटच्या दिवशी पुन्हा एकदा भेटू. फक्त दिलगिरी व्यक्त करतो सकाळी पुण्याला मॅच आहे त्यामुळे रजा घेतो, परंतु शेवटच्या दिवशी पुन्हा एकदा आपण या ठिकाणी हजर होणार आहोत या स्पर्धेसाठी. किरण सर यानंतरच्या कॉमेंट्रीसाठी.
कोलीवाड्यानं दहीहंडी उत्सव नेहमी करतात साजरी यस कॅमेरामन इकडे फोकस करा. मी विनंती असेल परशुराम कोळी सर आपण या ठिकाणी यायचंय. खऱ्या अर्थाने या ट्रॉम्बे गावच्या क्रिकेटचे महानायक. आज ट्रॉम्बे कोळीवाड्याचं नाव जगभर घेतलं जातं. त्यामध्ये यस म्हणजे अगदी ज्यांची तारीफ दस्तूर खुद्द कपिल देव रामलाल निखंज यांनी केली आहे असे परशुराम कोळी सर या ठिकाणी या. खऱ्या अर्थाने आज आपला जो सन्मान आहे, आज आपल्या ट्रॉम्बे कोळीवाड्याचं नाव जगभर पोहोचलेलं आहे, त्याच्यामध्ये घेऊन जाणारे एक आदरणीय व्यक्तिमत्व या ठिकाणी आहे. क्रिकेटवर प्रेम करणारा प्रत्येक जण एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आज ट्रॉम्बे कोळीवाडा हे नाव आम्ही पाहतोय, परंतु सुरुवातीचे महानायक या ठिकाणी परशुराम कोळी सर उपस्थित आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही विशेष सन्मान करत आहोत. परशुराम कोळी सरांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. सर, आपण केलेली क्रिकेटची सेवा, या गावाला जे वैभव मिळवून दिलं त्याबद्दल आपला एक विशेष सन्मान केला जातोय. आपल्यासारखं व्यक्तिमत्व मात्र खऱ्या अर्थाने आणि दोन शब्द सर बोलणार सुद्धा आहेत. सर, तो कालखंड, आज बदललेलं क्रिकेट, थोडंसं क्रिकेट विषयी आणि ट्रॉम्बेच्या क्रिकेट विषयी देखील तुमच्याकडून ऐकायला आवडेल. मी जास्त नाही. हा क्रिकेट असा आहे की त्याच्यामध्ये संयम बाळगायला पाहिजे. बस एवढं करा म्हणजे तुम्ही क्रिकेटमध्ये पुढे जा. हारायचं बोलला तर काय याच्यामध्ये काय नाराजी व्हायची काही गरज नाही. तुम्ही हाराल तर पुढे जा ना. तर हार पचवण्याची क्षमता पाहिजे आपल्याकडे. बस एक मिनिट सर. तर एक मानाची शॉल देखील त्यांना या ठिकाणी दिली जाते. कोळी बांधवांची या स्पर्धेची एक आठवण आहे. कोळी बांधवांची जी टोपी असते ना ती या ठिकाणी दिली जाते. कोळीवाड्यात तुम्ही आलेला आहात आणि सर आपला हा सन्मान केला जातोय. आपण खेळलेल्या क्रिकेटचा, या गावाच्या क्रिकेटला तुम्ही सुरुवातीच्या कालखंडामध्ये मात्र लोकप्रिय केलं, त्याबद्दल हा आपला विशेष सन्मान. सर, आणि 6 प्रकारचे 6 चेंडू टाकण्याची क्षमता असणारा त्या कालखंडातील गोलंदाज ही सरांची ओळख आहे. आणि सर, परशुराम कोळी सरांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय. हा सन्मान आहे ट्रॉम्बे कोळीवाड्याच्या क्रिकेटचा. सर, धन्यवाद. आणि ऐका, मी इंटरनॅशनल प्लेयरच्या बरोबर खेळलोय. तो म्हणजे लालचंद राजपूत, चंद्रकांत पंडित आणि बलविंदर सिंग संधू वर्ल्ड कप मारून आलेला. फक्त ते टेनिस खेळले आणि मी पण टेनिस. काय आमचं योगायोग, आम्हाला टेनिस खेळायला मिळालं. सर, धन्यवाद सर. आणि आपली उपस्थिती किंवा या इथे उभ्या उपस्थित असणाऱ्या यंगस्टर्सला आपल्या या ठिकाणी येण्यानेच एक वेगळी ऊर्जा मिळालेली आहे. तर क्रिकेटचा हा सोहळा असाच सुरू राहणार आहे ट्रॉम्बे कोळीवाड्यामध्ये. मात्र आपण आनंद घेत राहा. पुढील 5 दिवस फक्त क्रिकेट 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 आणि क्रिकेट ट्रॉम्बे कोळीवाड्यामध्ये. जाऊया किरणजींकडे. हॅलो, धन्यवाद चंद्रकांत सेटे सर. खरं तर आज आम्हाला भाग्य लागलं की तुमचा आवाज आमच्या या ट्रॉम्बे नगरीमध्ये खरं तर ऐकायला भेटला. स्पर्धा सम्राट म्हणून त्यांच्या जर पाहिलं जातं, आज पूर्ण भारतभरामध्ये प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये खरं तर तो आवाज मात्र ऐकायला भेटतोय. एकदा चंदू सरांसाठी जोरदार ताल्या जाऊन द्या मित्रांनो. खरं तर आपल्या प्रेमासाठी आणि खरं तर शरद आमचा आज मध्ये नाही, पण त्यांचे जवळचे मित्र सुद्धा आहेत आणि त्या मित्रा खातीर, त्या प्रेमा खातीर मात्र ते आज आमच्याशी आल्या ट्रॉम्बे नगरीमध्ये. सर, तुमचं हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे. दक्षिण मुंबईचा महत्वाचा कोळीवाडा अर्थातच ट्रॉम्बे कोळीवाडा. आणि या ट्रॉम्बे कोळीवाड्यामध्ये आपण अनुभवतो खरं तर आमचा जवळचा मित्र, माझा क्लासमेट. अर्थातच आपण जर विचार केला तर आम्ही एकत्र क्रिकेट खेळलो, एकत्र शिकलो, पण कालाने घात केला. खरं तर जो आवडी सर्वांना तोच आवडी देवाला. खरं तर आज आमचा मित्र खरं तर शरद आज नाही आहे, पण शरद तू कुठं पण असतील, तुझी आठवण मात्र या ट्रॉम्बे गावामध्ये प्रत्येकाच्या खेळाडूच्या मनामध्ये नक्कीच मात्र असणार आहे, याच्यामध्ये कुठली शंका नाही आहे. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे. हा ट्रॉम्बे कोळीवाडा महत्वाचा कोळीवाडा, या सर्व कोळीवाड्यांचं हार्दिक स्वागत. यस अरुण कोहली, तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये आपण जर विचार केला तर आज या स्पर्धेचा पहिला दिवस
एक दिमागदार सोहळा, मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा. खरं तर आज चितागॅमचे 10 संघ मात्र आज या ट्रॉम्बे नगरीमध्ये अवतरलेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण जर विचार केला तर एक चांगला क्रिकेटचा कुंभमेळा आज या ट्रॉम्बेच्या मैदानामध्ये आपल्याला बघायला भेटतोय. खरं तर यस, खरं तर 145 वॉर्ड क्रमांकाचे मात्र प्रत्येक संघ मात्र इथं आज खेळताना दिसणार आहेत. इथं मात्र मोठा तडाखा, चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, मिळाल्या 4 धावा. डीजे खरं तर आज आपण जर विचार केला तर प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला प्रेक्षकच मात्र दिसतात. कारण का ना असावा, ही मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा. खरं तर पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र एक वेगवान गोलंदाज म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं. खरं तर चिताकॅममध्ये आपण जर विचार केला तर चिताकॅमच्या बाहेर सुद्धा मात्र या गोलंदाजाची मात्र चांगली कामगिरी राहिलेली आहे आणि आज आपल्या घरच्या मैदानामध्ये नाईटच्या स्पर्धेमध्ये खरं तर भैरव आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेले आहेत. खरं तर खूप धावा आहेत भैरवसवर. आपण जर विचार केला तर अजूनही 24 चेंडू आणि 60 धावा. खरं तर आपण जर विचार केला तर स्ट्राईक एंडवरती फलंदाज वैभव आणि त्यांच्या जोडीला आपण जर विचार केला तर रोनाल्ड. वैभव आणि रोनाल्ड खरं तर या धावांचा पाठलाग करण्यासाठी मात्र हे 2 बॅटर मात्र सज्ज आहेत. पहा ना, आपण ग्राउंडचा विचार केला तर तुम्ही अगर 10 दिवसापूर्वी ग्राउंडमध्ये आला असता तर असं वाटतं का तुम्ही दुसऱ्या ग्राउंडमध्ये आहात. पण एकदा प्रचंड मात्र या ग्राउंडच्या मध्ये आपल्याला बघायला भेटते. खरं तर साफ आणि स्वच्छ ग्राउंड. लो फुलटा चेंडू खरं तर आला अंगावर आणि खेचला शिंगावर. चेंडू गेला सीमाच्या पलीकडे, मिळाल्या 6 धावा. डीजे खरं तर आज या स्पर्धेचा पहिला दिवस. या पहिल्या दिवशी आपण जर विचार केला तर वॉर्ड क्रमांक 145 सर्व मात्र संघ मात्र आज खेळताना दिसणार आहेत. भैरवच्या पहिल्या चेंडूमध्ये मात्र चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे. वैभवनी मात्र ठोकलाय दर्जेदार षटकार. पुन्हा एकदा वर चेंडू, काय फटका आहे आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण. पहा ना, जेवढा चांगला फटका होता ना तेवढी चांगली फिल्डिंग होती. खरं तर मित्रांनो, हा क्रिकेट आहे. प्रत्येक खेळाडू आपण जर आज विचार केला तर आपल्या नावासाठी आणि आपल्या गावासाठी मात्र आज काहीतरी करण्यासाठी मात्र आज या ट्रॉम्बे नगरीमध्ये दाखल झालेले आहेत. खरं तर चिताकॅम म्हटलं तर आवर्जून मात्र सांगितलं जातं की ट्रॉम्बे चिताकॅम कशाला जाणला जातो तर ट्रॉम्बे चिताकॅम आपण जर विचार केला तर वेगवान गोलंदाजाचा भरणा. त्याच्यामधला एक गोलंदाज मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आपण रनअपचा विचार केला तर काप दूर न मात्र ते रनअप घेतात आणि मात्र एक वेगवान चेंडू मात्र हाताळतात. पण या टायमाला मात्र वैभवनी समाचार घेतलाय. रोनाल्ड मात्र आता बॅटिंग ट्रॅकवरती आपल्याला दिसत आहेत. पुन्हा एकदा मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू होता, फक्त चॉप केला आणि आपण जर विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये खरं तर कुल्ली तिथं आहेत. एक वेगवान मात्र गोलंदाज चिताकॅम परिसरातला चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून बघायला भेटलं. धावसंख्या मात्र पुढे जाते. 21 धावांचा पाठलाग मात्र करायचा आहे. एक मोठी धावसंख्या आणि ती धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मात्र 2 बॅटर एका ठिकाणी. खरं तर कस्टम रोड म्हटलं तर वैभव नाव हे प्रसिद्ध आहे. एक चांगले मात्र हार्ड हिटर म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं. एक षटकार त्यांनी ठोकला. हो, इथं मात्र पुन्हा एकदा लोअर फुटला चेंडू होता. कॅचची संधी होती, चेंडू हातात निसटला आणि खरं तर काऊ कॉर्नरच्या दिशेने मात्र
चेंडू सुटल्यानंतर आणि पंचांचा इशारा आलाय, इट इज अ नो बॉल. यस आणि फ्री हिटचा इशारा आलाय. ए वन शॉट. ओके वन शॉट. नो चेंडू नाहीये, वन शॉट आहे. धावसंख्या आपण जर नो आहे. ओके नो सुद्धा आहे आणि वन शॉट सुद्धा आहे. म्हणजे पहा दोन्ही संघांना मात्र संधी मात्र या बॅटरने दिली. खरं तर 2 धावा होत्या तिथं मात्र अतिघाई संकटात नाही असं म्हटलं जातं. सिंगल धाव मात्र काढली जिथे दुहेरी धावा होत्या. थोडीशी चुकी झाली फलंदाजांकडनं. आता फ्री हिटचा मात्र चेंडू आहे. बघायचं या फ्री हिटच्या चेंडू मध्ये आपल्याला वैभव आता काय करणार आहेत. इथं मात्र फायदा तर उचललाय. गॅप मध्ये चेंडू आहे आणि चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेने. आलाय दर्जेदार वैभवच्या बॅट मधनं दुसरा षटकार. डीजे मिनट में आपको 4 ओवर डालना है, यानी हर ओवर के पीछे 5 मिनट. 5 ओवर में 1 खिलाड़ी. यस देखिए रनों की पेनल्टी नहीं है. आपका एक प्लेयर सर्कल के अंदर स्कोर जहां पहुंचा है यहाँ पर 29 रन. नदीम स्वागत असेल तुमचं. जाऊया पुन्हा एकदा भैरव. पण वैभव मात्र जबरदस्त फलंदाजी करतायत. ओ पुन्हा एकदा बिग हिट. टायमिंग मात्र बेमिसाल आहे. पण डीप लॉंग ऑनला बरं तर क्षेत्ररक्षक आहे. चांगलं प्रोटेक्शन, चांगली फेकी, चांगला मात्र आपण जर विचार केला तर एक चांगली धावसंख्या. खरं तर 30 धावा मात्र झाल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ मात्र समाप्त झालाय. एक बोला अजून. 1 टू गो. 1 टू गो. 1 टू गो. खरं तर आज आमच्या सोबत गुणलेखकाच्या भूमिकेत आपण जर विचार केला तर निकेत पाटील खरं तर मॅन फ्रॉम रायपेन. खरं तर पेन मधनं आलेले म्हणजे बराचसा लांबचा पल्ला गाठून इथं मात्र इनसाइड आउटचा फटका. खेळाडू तिथं मात्र बादशाह येत आहेत. आणि हे काय घडलं इथं मात्र त्याच्यावर जास्त घडलं. खरं तर धावबाची संधी होती. भैरवला मात्र चेंडू गॅदर करता आलेला नाहीये. आता असं म्हणूया कहाणी में ट्विस्ट. 2 षटकाचा खेळ आपण स्क्रीन मध्ये ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता की काय घडलं आणि काय बिघडलं. खरं तर कोणाचं तरी घडलं आणि कोणाचं तरी बिघडलं. खरं तर धावबाची संधी होती. यष्ट्यांचा वेध मात्र घेता आलेला नाहीये. 2 षटकाचा खेळ मात्र समाप्त. धावसंख्या झालेली आहे 30. भूमी 11 या संघाची 32 धावा. खरं तर पेन म्हटलं तर आपण जर भुवी माफ करा भुवी संघ खरं तर विचार केला तर अप्पर ट्रॉम्बे या विभागातला आलेला संघ खरं तर त्यांच्या हिमतीला सलाम असेल. कारण सातत्याने बॉक्स क्रिकेट खेळत असताना आज त्यांच्या मनामध्ये काय आलं की आमच्या ट्रॉम्बे नगरीची स्पर्धा आहे आणि आम्हाला सुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे. आणि तोच इरादा घेऊन आणि चांगली फलंदाजी मात्र करत असताना त्यांचा मोरका अर्थातच कॅप्टन मात्र चांगली इनिंग साकारतोय. वैभवच्या बॅट मधनं आपल्याला 2 लांब षटकार मात्र बघायला भेटलेले आहेत. खरं तर वैभवावर उभा राहिला तर ही मॅच नक्कीच आपण जर विचार केला तर भुवीच्या माध्यमातून आपल्याला जवळ असेल. पण मात्र तेवढे ताकदीचे गोलंदाज आपण जर विचार केला तर बादशाह चिताकॅमचा रफ्तार का सौदागर म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं. तोच बादशाह सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर. जनसेवा हीच खरी ईशेजवा ट्रस्टच्या माध्यमातून सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे. कैलासवासी शरद कोहली स्मृती चषक 2025 मध्ये आलेल्या तमाम माझ्या मायबाप प्रेक्षकांचं, आलेल्या मात्र संघांचं आणि व्यासपीठावरती बसलेल्या मान्यवरांचं सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे. गालिक नाखवा खरं तर आमच्या व्यासपीठावरती बसलेत. हो इथं मात्र काय फटका सजवलाय. खरं तर कव्हरच्या डोक्यावरनं दुसऱ्या धावाचा प्रयत्न मात्र सुरू आहे आणि ते 2 धावा मात्र यशस्वीरित्या मात्र पार पाडतायत. सामना मात्र आपण जर विचार केला तर 50-50 असं म्हणूया. बॅलन्स सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे.
पहिली रजनी आहे, पहिली रात्र आहे या स्पर्धेची. खरं तर पंचांच्या भूमिकेत आपण जर विचार केला तर एक वेगळं नाव हेमंत कोळी सर. खरं तर आपण जर विचार केला तर दर्जेदार पंच म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं. वेगवान चेंडू, मी अगोदरच सांगितलं ज्याप्रमाणे सलमान खानच्या बेबीला जसा बेस पसंत आहे ना, तसाच मात्र या गोलंदाजाला स्वतःचा पेस पसंत आहे. नाव आहे बादशाह. खरं तर वेगवान चेंडूची हाताळणी बघा, कुठेतरी मात्र आता बादशाहने मात्र धावांपुढे STOP अर्थात स्टॉप नावाचं पूल मात्र त्यांनी बांधलंय. हो, पुन्हा एकदा बायचिकची अपील, पण मला वाटतं इम्पॅक्ट मात्र लेग स्टंपच्या बाहेर असेल, पिचिंग लेग स्टंपच्या बाहेर असेल. दर्जेदार पंच आहेत, त्यांच्याजवळ कुठली चुकी होणार नाहीये आणि आम्हाला कळवतात लेग बायच्या स्वरूपात मात्र ही 2 धावा. धावसंख्या मात्र पुढे जाते. भुवी 11 आपण जर विचार केला तर 36 धावा. मास्टरचं सुद्धा आपण कौतुक करूया, कारण जो झोपलेला असेल तो नक्कीच जागा झाला असेल, त्याच्यासाठी मात्र ही ट्यून आहे. खरं तर सुसज्ज ग्राउंड, या ग्राउंडच्या मागे प्रचंड मेहनत, 1 महिन्यापासून या स्पर्धेचं मात्र चित्र मात्र सुरू आहे आणि चित्र मात्र रेखाटलं जात आहे एक दर्जेदार. पुन्हा एकदा मात्र वेगवान चेंडू. खरं तर वेगळा शॉट मात्र खेळायचा होता. खरं तर व्यासपीठावरती आपण जर मनोहर दादा खरं तर BRC मध्ये कार्यरत आहे, त्यांची गावची स्पर्धा आहे. खरं तर त्यांचं सुद्धा बारीक लक्ष आहे, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असणार आहे. परशा दादा, नो डाऊट लहानपणापासून आम्ही एकच नाव ऐकतोय. खरं तर परशा दादा हे नाव मात्र टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आदराने आणि आवर्जून मात्र घेतलं जातं. खरं तर आमचे आयडल आहेत आणि सिनियर खेळाडू, आज त्यांचा सत्कार सुद्धा झाला. हो, पुन्हा एकदा बॅट चिकट आणि काय घडलं, पुन्हा एकदा मात्र सोपा झेल जमिनीला दान. खरं तर जीवनदान भेटलंय बादशाहचा. आपण जर विचार केला तर प्रचंड वेग आपल्याला दिसतोय. त्या वेगेचं उत्तर मात्र फलंदाजाकडे नाही आहे. मी अगोदरच सांगितलं बादशाहचा रनअप तेवढाच आहे ना, तेवढी मात्र स्पीड मात्र तो गोलंदाजी करतो. धावसंख्या अजूनही तिथं स्थिर आहे, 37 धावा. पुन्हा एकदा बॅट चिकट आणि हा नशिबाचा चौकार. लॉंग स्टॉप रिझन मध्ये मात्र चेंडू निघून गेला सीमारेच्या पलीकडे. मिळाल्या 4 धावा. डीजे 41 धावा, 41 रन. खरं तर आपण जर विचार केला तर ज्याच्या नावाची स्पर्धा आहे तो आपल्यामध्ये नाही आहे. त्याची आठवण, त्याचं स्मरण आणि त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी पर्व 3रं आहे, ज्यांना मात्र या ट्रॉम्बेकरांना गर्व मोठा आहे. खरं तर राहुल 11 चंद्र सरांनी मात्र आवर्जून सांगितलं जेव्हा आम्ही त्यांची इंटरव्ह्यू घेतली होती की चंद्रकांत शिंदे, मला एकच फलंदाज मात्र माझ्या जीवनामध्ये तो आवडला, ज्यांनी मात्र मला पळून पळून, खरं तर अक्षरशः पळून पळून ज्यांनी आम्हाला हरवलं, तोच म्हणजे शरद धर्मा कोहली. एकदा शरदसाठी जोरदार ताल्या वाजवते त्याची, कारण आठवण प्रत्येक मॅचेस असेल, राहुल असेल, प्रत्येक जण त्याची आठवण काढतो. कारण तो प्रसिद्ध कशासाठी होता तर चितेच्या चपळाईने मात्र सिंगल डबल डबलचं तियारी आणि तियारीची 4 धावा मात्र पूर्ण करायचा, त्याच्यासाठी प्रसिद्ध असणारा आमचा शरद. खरं तर माझा वर्ग मित्र, आज दादा तू नाही आहेस पण तुझी आठवण प्रत्येकाच्या मनात आणि आमच्या घरात नक्कीच असणार आहे. एक मोठा फटका गोलंदाजी ट्रॅकवरती आपण जर विचार केला तर अब्दुल्ला उर्फ कुल्ली खरं तर एक कॅरेक्टर गोलंदाज आहे. आपण जर विचार केला तर सडपातळ बांधा आहे पण टप्पा अचूक असतो. खरं तर दर्जेदार गोलंदाज आहे. आता बघायचं आहे बघा, रनअप त्यांचा एक चांगला रनअप आहे, चांगली ऍक्शन आहे. पुन्हा एकदा स्लो वन, गती परिवर्तन मात्र केलं होतं. फलंदाजाला चेंडू समजलाच नाही, कारण बॅट पहिली आली आणि चेंडू नंतर निघून गेला आणि मोक्याच्या क्षणी आला निर्धाव चेंडू. धाव संख्या तिथं स्थिर 42. आता समीकरण आहे
10 चेंडू आणि 31 धावांची गरज असताना सामना मात्र कोण जिंकणार आहे? क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये प्रिडिक्शन फेल आहे, कारण आकाश चोप्रा सरांसारखी मात्र प्रिडिक्शन फेल होतात, तर आपली प्रिडिक्शन काय चालणार आहे? बघायचं आहे पुन्हा एकदा. कुल्ली या टायमाला खोलवर पद्धतीचा चेंडू. बघा चिताक्या म्हटलं तर चंदू सर आवर्जून सांगतात की चिताक्या म्हटलं तर गोलंदाजीचा खजाना, गोलंदाजाची फॅक्टरी, आणि फॅक्टरीतले सॅम्पल आहेत अजून असे बरेचसे आहेत जे आपल्या भेटीला अजून येणार आहे पुढच्या मॅच मध्ये. खरं तर आपल्या समोर आपण जर विचार केला तर बिलाल शेख मात्र खेळून गेले, अबू सारखा खेळाडू खेळून गेला, तर त्याच्या मॅचचे हे सर्व खेळाडू आहेत. पुन्हा एकदा फलंदाजाला जागेवरती उभा केला, पण या टायमाला उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर. पंच आमच्या जवळ वळतायत आणि एक अनोखा अंदाजामध्ये मात्र पंचांनी कळवलंय इट इज अ व्हाईट बॉल. धावसंख्या झाली ती 43 धावा. अजूनही 30 धावांची गरज आहे. आपण जर विचार केला तर या तिसऱ्या पर्वामध्ये आपल्याला बराचसा मात्र बदल दिसतोय. खरं तर LED स्क्रीन आपल्या डोळ्यासमोर आहे, आपण त्या LED स्क्रीन मध्ये सुद्धा त्या मॅचचा आनंद घेऊ शकता. आणि या टायमाला अगर कुल्लीची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजवून द्या मित्रांनो, कारण फलंदाजाला चान्सच नाही आहे. फलंदाज मात्र चेंडू शोधत राहिलाय आणि कुल्ली मात्र आपला काम करत राहिलाय. कारण सीताक्या म्हटलं तर बाजूलाच दीनदयाल उपाध्याय ग्राउंड आहे आणि तिथं मात्र आपण जर विचार केला तर वय वर्ष 5 ते 6, 7, 8, 9, 10, 20 वर्षाचे गोलंदाज मात्र तिथं कसाव सरून करतात आणि त्याचा हा आपल्याला फायदा मात्र बघायला भेटतोय. जाऊया पुन्हा एकदा कुल्लीचं आपण कौतुक करूया. अजून कुठलाही मोठा फटका आलेला नाहीये. पुन्हा एकदा बिग हिट करायचा होता, पण बॅटच्या आतल्या बाजूला मात्र चेंडू स्पर्श झाला आणि स्वतः कुल्ली मात्र आपण जर विचार केला तर गोलंदाजी टाकून स्वतः मात्र क्षेत्ररक्षण केलं. थोडंसं कठीण कार्य असतं, ते सोपं केलंय. आता समीकरण आहे मित्रांनो 7 चेंडू 29 धावा, अर्थातच तुम्हाला 5 षटकार मात्र लगावे लागणार आहेत आणि जवळजवळ 7 चौकार. पॉसिबल आहे, काही होऊ शकतं. यस, या दरम्यान आपण राजेश कोळी, खरं तर तुमचं शुभ आगमन, तुमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. याच्यानंतर आमचे सिकंदर मोठे बंधू सिकू भाई, खरं तर कव्हरचा बादशाह, हे सुद्धा मात्र इन ऍक्शन दिसणार आहे. खरं तर एक शांत स्वभाव, चांगला स्वभाव आणि एक चांगला माणूस. या टायमाला मात्र फटका फसलाय. स्वतः मात्र क्षेत्ररक्षक कुठली चुकी नाहीये, पकडला जातो, झेल संपतो, वैभवचा खेळ. डीजे खरं तर जेव्हा मॅच चालू तेव्हापासून मी बघतोय संध्याकाळपासून, खरं तर सुंदर क्वालिटी आहे आणि प्रत्येक जिथं जातो तिथं मात्र कॅमेरा वर्क चांगला आहे. जिथं मात्र सर्व माझे तमाम मायबाप प्रेक्षक जमले. खरं तर प्राप्ती लाईव्ह हा यूट्यूब चॅनल आज ट्रॉम्बे नगरीमध्ये दाखल झालाय. खरं तर या चॅनलला सर्वप्रथम आपला मोबाईल बाहेर काढा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पहा चांगलं चित्र आपल्याला दिसतोय, चांगली क्वालिटी आहे, चांगला ब्राईटनेस आणि चांगला कॅमेरा वर्क, म्हणजे 3 कॅमेरा समोर प्राप्ती लाईव्ह आज या स्पर्धेला मात्र कव्हर करतायत. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. खरं तर गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा आपलं स्वतःचं दुसरं आणि वैयक्तिक 5वं घेऊन मात्र बादशाह मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती. आता मॅचचं समीकरण आहे मित्रांनो 5 चेंडू आणि 29 धावा, अर्थातच या चेंडू मध्ये मैचचं भविष्य. देखिए इस गेंद पर निर्भर होगा इस मैच का नतीजा क्या आएगा. अब ये नतीजा आ चुका है. अब 4 गेंदों पर 29 रनों की जरूरत. चलो नेक्स्ट मैच गैलेक्सी स्पोर्ट्स ने यहाँ पर टॉस जीता, पहले फील्डिंग करने का फैसला लिया. जैसे ही मैच खत्म होती है अपनी फील्ड जल्द से जल्द सजा ले. अब 4 गेंदों पर 29 रनों की जरूरत, लेकिन देखना है कुछ भी हो सकता है. अब यहां पर तो मैं डिक्लेयर करता हूं कि पूरी तरह से मैच सीसी वॉरियर के जेब में. अब सी में हमें क्या करना है, मैन ऑफ द मैच का जो खिलाड़ी है उसे सिर्फ निकालना है और उसे नवाजना है मैन ऑफ द मैच का ट्रॉफी देकर. देखिए गैलेक्सी स्पोर्ट्स क्लब जैसी मैच खत्म होती है आप अपनी फील्डिंग जल्द से जल्द सजा ले.
अब देखिए यहाँ पर लेग स्टंप से काफी बार, तो थोड़ा सा मैच दूर करने की कोशिश बादशाह के माध्यम से। अब 3 गेंदों पर तकरीबन 28 रनों की जरूरत। खूबसूरत सा मैदान, खूबसूरत सा ये हमारा ट्रॉम्बे कोलीवाड़ा। ये नाइट की टूर्नामेंट, ये पहली रात आज के दिन की 5 दिन की प्रतियोगिता। आज और कल हमें वार्ड क्रमांक 145 के सभी टीम हमें खेलती हुई नजर आएंगी। उसके बाद में ग्रामीण धमाका हमें देखने को मिलेगा जिसमें बड़ी बड़ी टीमों ने शिरकत किया है। तो बामन डोंगरी जैसी टीम हमें दिखेंगी, धारावी जैसी टीम हमें दिखेंगी, गोरसाई जैसी टीम हमें दिखेगी, A1 पवन केने हमें दिखेंगे, गोवंडी मांडा, माहुल कोलीवाड़ा। अब यहाँ पर कैच की अपील और देखिए अंपायर ने उंगली ऊपर उठाई और कहा आपको जाना होगा। तो भूईलन को मैं तारीफ करूंगा, इस प्रतियोगिता में आपने हिस्सा लिया। सबसे पहले हिस्सा लेने के लिए आपका हार्दिक स्वागत है सर। डीजे पडली तिथं मात्र एक ट्रॉम्बे गावाचा युवा खेळाडू, त्याचं नाव मी आवर्जून घेईन, विराज। विराजनी मात्र चांगली कामगिरी केली, पम्याभाईंनी चांगली कामगिरी केली। खरं तर जबरदस्त फलंदाजी आपल्याला त्यांची माऊलच्या मैदानामध्ये बघायला भेटली, पण या घरच्या मैदानामध्ये मात्र कशी फलंदाजी होणार आहे त्याचं चित्र आपल्याला बघायचं, पण थोडी वाट बघावी लागणार आहे। चला एक औपचारिकता असेल मॅचच्या दिशेने।